नमस्कार. तुम्ही पाहत आहात कविता किचन आणि ब्लॉग मराठी. माझ्या यूट्यूब चॅनल कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणींनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या रेसिपी पाहायला मिळणार आहेत. त्यात तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी मिळतील, व्हेज रेसिपी मिळतील, त्यानंतर सणांचे जे गोड पदार्थ असतात ते पाहायला मिळतील. तर हे सगळं पाहण्यासाठी आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला पारंपरिक रेसिपी पण पाहायला मिळतील, ज्या आपण घरगुती डेली यूजला भाज्या वगैरे बनवतो ना, त्यासुद्धा मी अपलोड करते. तर ते सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि असंच प्रेमाने आशीर्वाद राहू देत जा. आणि नवनवीन व्हिडिओंसाठी मला कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रमैत्रिणींनो. तुमचं सगळ्यांचं माझ्या कवितास किचन आणि ब्लॉग मराठी या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते मी तुमचं. तर आपली आजची रेसिपी आहे खूप सिंपल आणि साधी रेसिपी आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन पाहणारे असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर पण नक्की करा. उन्हाळ्यात जेवणासोबत चटपटीत आणि थंडगार कोशिंबीर खायला मिळाली तर किती छान वाटतं ना. बघू शकता आज आपला आजचा व्हिडिओ आहे छान अशी कोशिंबीर. तर उन्हाळ्यामध्ये तिचे किती फायदे आहेत ते पण आपण बघणार आहोत. तर उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी कोशिंबीर अत्यंत गुणकारी आहे मैत्रिणींनो. तर ह्यामध्ये दहीचा वापर असल्यामुळे ती शरीराला अगदी थंड ठेवते आणि आपल्या शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवते. आणि काकडी, टोमॅटो, कांदे यांच्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ते विटामिन्स, जीवनसत्व आणि फायबर मिळतात. तर भरपूर अशा गुणधर्मायुक्त आपली कोशिंबीर बनून तयार आहे. तर चला आता इथे आपण काकडी घेणार आहोत. तर बघू शकता इथे काकडी घेतलेली आहे मी, इथे टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे कांदा घेतलेला आहे. तर हे थोडंसं वेगळं वाटण्यासाठी व्हिडिओ तसं घेतला आहे. तर हे सर्व छान असं कट करून घेणार आहोत आपण बारीक. तर बघू शकता इथे छान असं आपलं कट करून झालेलं आहे व्हिडिओमध्ये. त्यानंतर इथे छान आपण शेंगदाण्याचं कूट जाडसर करून घेतलेलं आहे. आता इथे आपण एक काचेचा बाऊल घेणार आहोत. आपल्याला शेंगदाण्याचं कूटमुळे आपली कोशिंबीरची चव खूप छान लागते. तर ह्या काचेच्या बाऊलमध्ये आपण हे सर्व कट केलेले साहित्य घालून घेणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी काकडी बारीक कट करून घेतलेली होती. काकडी तुम्हाला अजून बारीक हवी असेल तर तुम्ही अजून बारीक करू शकता. टोमॅटो पण बारीक कट करून घेऊ शकता. तुम्ही चॉपरला पण बारीक कट करू शकता. पण मी हे चाकूनेच छान असं कट करून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. हे सगळे साहित्य घालून झाल्यानंतर ह्यात आपल्याला थोडी हिरवी कोथिंबीर कट करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा ह्यात आपल्याला घालून घ्यायची. तर खूप सुंदर अशी कोशिंबीर बनवून तयार होते आणि आपल्या जेवणाची चव वाढवते आणि ताटाला लावायला पण सुंदर रंगीबेरंगी आपली कोशिंबीर बनवून तयार होते. तर हे मी सर्व साहित्य चमच्याने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. तर शेंगदाण्याचं कूट आहे तर आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचे आणि थोडेसे हलकेसे जाडसर दळून घ्यायचे शेंगदाणे. तर ह्याच्यामुळे चव खूप छान येते. तर नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. पुन्हा मी चमच्याने छान असं मिक्स करून घेत आहे आणि चमच्याने छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे किंवा 1 चमचा इतकी साखर घालून घ्यायची. ज्याप्रमाणे क्वांटिटी जितकी असेल ना त्या पद्धतीने किंवा त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता. त्यानंतर इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी इतकी दही घालून घ्यायची. तर दही मैत्रिणींनो आपल्याला दही आहे ना तर फ्रेश दही घ्यायची आहे, जे अगदीच आंबट नसावं. कारण आंबटमुळे म्हाताऱ्या माणसांना आणि लहान मुलांना पण त्रास होतो. त्याच्यामुळे दही फ्रेशच घ्यायची आपल्याला कोशिंबीरसाठी. तर खूप सुंदर होते, जशी आपल्याला लग्नाच्या पंक्तीत मिळते ना त्या पद्धतीची इथे कोशिंबीर बनवून तयार होते मैत्रिणींनो. त्यानंतर आपण उरलेलं दहीसुद्धा इथे घालून घेत आहोत. दही मी सुरुवातीला थोडंसंच घातलं होतं. त्यानंतर आपल्याला लागेल त्या हिशोबाने आपण थोडं थोडं करून असं दही घालून घेतलेलं आहे आणि छान असं हे मिक्स करून घेणार आहे. अगदी 5 मिनिटात बनवून तयार होणारी. त्यानंतर इथे आपण तडका लावणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक हिरवी अगदीच कमी तिखट अशी मिरची घेतलेली आहे. तर कमी तिखटच मिरची घ्यायची आपल्याला इथे तडक्यासाठी. तर ही छान अशी सुरुवातीला ओली होती ना त्याच्यामुळे मी सुरुवातीला गरम तव्यावर मिरची घालून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला तुपाचा तडका द्यायचा आहे. तर इथे 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि तूप छान वितळलं की त्यात मिरची पण छान अशी फ्राय होते. तर मिरची फ्राय झाल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये थोडीशी जिरं घालून घेणार आहोत. इथे थोडंसं जिरं घालून झाल्यानंतर आपल्याला थोडीशी मोहरी घालायची आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा घालू शकता याच्यामध्ये. आता इथे छान असं जिरं तडतडलं आपलं की त्यात आपल्याला राई घालून घ्यायची किंवा मोहरी घालून घ्यायची आहे. तुमच्याकडे जे म्हणत असतील ते. तर आमच्याकडे राई किंवा मोहरी असं दोन्ही म्हणतात. तर त्याचा छान असा तडका लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता आता इथे आपण तुपाचा तडका याच्यासाठी की तुपामुळे चव छान येते त्याची. तर नक्कीच ट्राय करून बघा. आणि हा तडका आपण ह्या कोशिंबीरवर घालून घेणार आहोत आणि पुन्हा चमच्याने छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर खूप सुरेख आणि सुंदर चवीची कोशिंबीर बनवून तयार होते मैत्रिणींनो. तर माझा व्हिडिओ तुम्हाला
कसा वाटला आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात तर नक्की कमेंट करा आणि एक लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.